UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकर नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार। विधानसभा अध्यक्ष 9 डिसेंबरला ठरणार। शपथविधीनंतर विशेष अधिवेशनाची घोषणा। मुंबईत उद्यापासून 9 तारखेपर्यंत विशेष अधिवेशन। पहिल्या 2 दिवसात नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जाणार। विधानसभेच्या नव्या अध्यक्षपदासाठी 8 डिसेंबरला उमेदवारी अर्ज भरला जाणार। 9 डिसेंबरला अध्यक्ष निवड होणार। राहुल नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार का याकडे लक्ष। महायुती सरकारचा महाशपथविधी सोहळा संपन्न। फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे आणि अजितदादा उपमुख्यमंत्रीपदी। पहिल्याच कॅबिनेटमध्ये रुग्णाला 5 लाखांची मदत देण्याचा निर्णय। राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण। नागपूर अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 11 किंवा 12 तारखेला होण्याची शक्यता। भाजपचे 11 ते 12, शिवसेनेचे 8 ते 9 तर राष्ट्रवादीचे 8 ते 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागणार होती, कारण भाजपनं शिंदेशिवाय शपथविधीची तयारी केली होती, संजय राऊतांचा दावा। सलग 11व्यांदा व्याजदरात कोणताही बदल नाही। कर्ज महाग होणार नाही। EMI ही वाढणार नाही। RBI कडून रेपो दर 6.5% कायम। सभागृहात काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवीच्या बाकांखालून नोटांची बंडल। काल सभागृहाचं कामकाज संपल्यावर तपासणी दरम्यान कॅश सापडल्याचा दावा। चौकशी सुरू असल्याची सभापतींची माहिती। ईव्हीएम विरोधात राहुल गांधी सोलापूरच्या मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार। आमदार उत्तम जानकरांची माहिती। मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर फेरमतदान करण्याचा झाला होता प्रयोग। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन। बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून अनुयायी चैत्यभूमीत। शिवाजी पार्क परिसरात मोठी गर्दी। नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला अभिवादन। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्यासह महायुतीचे इतर नेते उपस्थित। संसद परिसरात राहुल गांधी प्रियंका गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षाची निदर्शने। तोंडाला काळे मास्क आणि हातात संविधानाची प्रत घेत आंदोलन। मोदी अदानींविरोधात जोरदार घोषणा। अरविंद केजरीवाल यांचा दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद। केजरीवाल पत्रकार परिषदेत मोठा खुलासा करणार, आपचा दावा। शेतकऱ्यांची आज दिल्लीच्या दिशेने कूच। प्रशासनाकडून आंदोलकांना रोखण्याचा इशारा। हरियाणात अलर्ट जारी। कोल्हापूर, सातारा, सांगलीला पावसाचा येलो अलर्ट। 3 दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ वातावरण। जगातील सर्वात लोकप्रिय आभासी चलन बिटकॉइननं $1 लाख शिखर पातळी गाठली। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडीनंतर क्रिप्टोकरन्सी उफाळली। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।